मिळत नाही। खाद्य कोण होतं? सरकार तर टाकत नाही ना जंगलामध्ये खाद्य देऊन। जंगलामध्ये आमचे मेंढपाळ जात होते, रोज बातम्या यायच्या, ह्या मेंढपाळाच्या 2-4 मेंढ्या मारल्या, त्या मेंढपाळाच्या लांडग्यान मारल्या, बिबट्यान मारल्या, वाघानं मारल्या। आज तुम्ही मेंढपाळांना जंगलातच जाणं बंद करून टाकलंय। जर तुम्ही निसर्गाच्या विरोधात चाललाय, हे फॉरेस्ट खाती कधी जन्माला आलं? 1800च्या शतकात आलं असेल। त्याच्या अगोदर काय जंगल नव्हतं, जमीन नव्हती, जल नव्हतं, सगळं होतं ना। आमचा आदिवास आहे जंगल, आमच्या लोकांनी तिथं जात होते मेंढपाळ। आज तुम्ही त्यांना जायचंच बंद करून टाकलंय। जर मेंढपाळ जात गेला नाही, लाखो मेंढ्या घेऊन लोक जंगलामध्ये जात होती, त्यांचं खाद्यच तिथं जात नाही, तर ते प्राणी बाहेरच येणार ना, ते खाणार काय? तशी व्यवस्था नाही। सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की मेंढपाळांच्या बाबतीमध्ये जंगलामध्ये जसं पूर्वी जात होते, ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं तुम्ही ऐकू नका। एसी मध्ये बसून जे अहवाल देत आहेत त्या अधिकाऱ्यामध्ये तिथं मेंढपाळ गेले का मग तिथं गवत उगवत नाही, ते मेंढ्याचे त्याच्यावरती पाय पडतात। अरे कुठलं काय काढलंय तुम्ही? हे काहीतरी ठरवा एकदा बसून। ह्या 2 वर्ष तुम्ही मेंढपाळांना जंगलात जायला संधी द्या, बघा तुमचा हे सगळा प्रश्न निकाली निघून जातोय। माझी विनंती आहे सरकारकडे, या विषयावरती माननीय अध्यक्ष महोदय सरकारला योग्य सूचना द्याव्यात। एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो। जय हिंद। बोलण्यास संधी दिली, धन्यवाद।